श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवूया मस्त अशी खुसखुशीत डाळबट्टी, जी की चुरली की लगेच अशी मऊ होते, एकदम खुसखुशीत होते. तर त्यासाठी आधी आपण हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळीचं थोडंसं जास्त प्रमाण घ्यायचं बाकीच्या डाळीपेक्षा. आणि आता कुकरमध्ये आपल्याला सगळ्या डाळी एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत, कारण की आपल्या सगळ्या डाळी विकत्रीच्या असल्यामुळं त्याला पॉलिश असते, त्याच्यामुळे एका पाण्याने धुवून घेणार आहे. आज सर्दीमुळे थोडा आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा वेगळा आवाज तुम्हाला येऊ शकतो. तर स्वच्छ पाण्याने बघा आपण डाळ धुतल्यानंतर दुसरं पाणी टाकून घेऊ तर आणि अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, कारण की नंतर आपल्याला फोडणीसाठी पण डाळीला फोडणी दिल्यानंतर पण आपल्याला मीठ वापरायचं आहे. त्याच्यामुळे डाळ शिजताना थोडंसंच मीठ घेतलेलं आहे. आता एक 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडं भट्टीसाठी कणिक कसं मळायचं ते दाखवणार आहे मी तुम्हाला. तर आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि 1 वाटी रवा घेणार आहोत. जो बारीक छोटा रवा असतो ना, तो रवा घ्यायचा. असंच माप बरोबर आहे, एकदम परफेक्ट अशी भट्टी तयार होते. 4 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा. आणि जर तुमच्याकडं शक्यतो मकाचं पीठ वापरलं का भट्टी एकदम भारी बनते. पण आता मकाचं पीठ प्रत्येकाची इथं उपलब्ध नसतं, त्याच्यामुळे आपली इकडं गव्हाचं आणि रवा वापरूनच भट्टी बनवतात. जर तुमच्याकडे उपलब्ध होत असेल मकाचं पीठ तर नक्कीच वापरा. तर आता मस्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं भट्टी बनवताना मीठ थोडं जास्तच वापरायचं, म्हणजे मस्त अशी चव येते. आता भरपूर असं ओवा घेतलेला आहे, हातावर चांगला चोळून आपण घालून घेणार आहोत आणि थोडेसे जिरे पण चोळूनच घालून घेणार आहोत. जर तुम्हाला अख्खे आवडत नसतील तर ओबडधोबड तुम्ही कुटून पण घेऊ शकता किंवा मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेऊ शकता आवडीनुसार. आता थोडंसं सोमक असं तेल थोडंसं असं मोहन येईपर्यंत थोडं गरम करून घेतलेलं आहे. ते तेल घालून घेतल्यानंतर पीठ आता छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तेल. तुम्ही पीठ जेवढं जास्त तेल टाकल्यानंतर चोळून घेता तेवढीच भट्टी खुसखुशीत होते. त्याच्यामुळं बरेच वेळ छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तेल एकसारखं लागलं जातं. मस्त असं गोळा होईपर्यंत आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं मस्त गोळा तयार झालेला आहे. याच पद्धतीत तुम्ही चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे भट्टीचं अचूक प्रमाणित मस्त अशी भट्टी तयार होते. अजिबात बिघडत नाही किंवा चिकटपणा येत नाही किंवा निब्बरपणा येत नाही, तिच्यामध्ये मस्त खुसखुशीत होते. आता थोडं थोडं पाणी वापरून आपण एकदम घट्ट असा उंडा मळून घेतलेला आहे, कारण की आपल्याला भट्टीला एकदम असं टाईटच उंडा लागतो, म्हणजे घट्टच लागतो, अजिबात पातळ होता कामा नये. तर आता थोडे असं म्हणजे आपण चपातीला जसे उंडे मळून घेतो त्या टाईप उंडे मळून घ्यायचे, पण थोडासा आकार मी गोल न बनवता थोडासा लंबुळ्या साईजची बनवणार आहे, कारण की आकार तुम्ही कसा दिला तरी चव एकच असते. पण या साईजची बनवलं का मस्त बिस्किटसारखे कट होतात, एकदम बिस्किटसारखे गोल अशा पद्धतीत येतात. तुम्हाला पुढं दाखवतेच मी. तुम्ही गोलही बनवू शकता किंवा जे पुडद्याची असते ना भट्टी, ती पुडद्याची पण बनवू शकता. त्यासाठी फक्त चपाती आपल्याला लाटून घ्यावं लागते. ती पुडद्याची पण एक वेळेस मी नक्कीच दाखवून तुम्हाला की कशी बनवतात. पण आता ही आमची इकडे जी बनवली जाते ना, ती डाळबट्टी मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या मराठवाड्यामध्ये. तर बघा या टाईप असे लंबुळे मी बनवून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तर इकडं वळण पण आपलं छान असं शिजलेलं आहे. आता उकडण्यासाठी तुम्ही कढईमध्ये पाणी टाकून वरी चाळणीमध्ये ठेवून उकडून घेऊ शकता किंवा इडली पात्रामध्ये पण उकडून घेऊ शकता. पण मी तसं न करता आमच्या इकडं कसं उकडतात ते तुम्हाला दाखवत आहे. तर आमच्याकडे थोडंसं पाणी टाकून आपलं थोडंसं तेल टाकून नंतर पातेल्यामध्ये पाणी भरपूर असं उकळी फुटल्यानंतर असे गोळे पाण्यामध्ये सोडले जातात आणि मस्त छान असं त्याला वाफळून घेतलं जातं, उकडून घेतलं जातं. तर आता याच्यावरती आपण प्लेट झाकून ठेवतो. तर प्लेट झाकताना पूर्णपणे न झाकता एका साईडला थोडीशी वाफ जाण्यासाठी उघडी ठेवायची. आता इकडं आपण वरण बनवायचं आहे आपल्याला भट्टीसोबत. तर आज भट्टीसोबत मी मस्त असं आंबट गोड वरण बनवणार आहे.
तसं तर आमच्या इकडं झणझणीत काळ्या मसाल्याचंच वरण बनवतात, त्याच टाईप आहे, फक्त गुळ आणि चिंच वापरणार आहे मी आज. थोडं म्हणलं एकदम चविष्ट असं लागतं आंबट गोड वरण भट्टीसोबत. तर आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि लसूण खोबरं आणि आलं पण कुटून घेतलेलं आहे उकळीमध्ये. तर आता तेल गरम झालं की आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की नंतर जिरे टाकून घ्यायचे, जिऱ्यालाही फुटून द्यायचं. नंतर आपण खोबरं लसूण आणि आलं कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ. थोडंसं लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचं. थोडं लालसर झालं की नंतर कांदा टाकून घ्यायचा. थोडासा कांदा परतून घेऊ. कांदा परतला की नंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ. आता हे सगळं मऊ होण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे छान असं मिळून येतं. आता मिठाचं प्रमाण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे, मऊ होताना मीठ टाकलेलं आहे, त्यानुसारच पुढं चलून तुम्हाला मीठ टाकायचं आहे. लागत असलं तरच टाका. तर आता थोडंसं याला आपण झाकून ठेवायचं आहे नंतर, पण आधी मसाले टाकून घेऊ. तर 1 चमचा आपला घरचा काळा मसाला घेतलेला आहे मी. नंतर लाल तिखट आपलं मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. छान मिक्स करून घेऊ. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो सगळे मसाले मस्त असे परतून निघतात. आणि कांदा टोमॅटो पण जरी थोडंसं मोठं राहिलेलं असलं का तरी एकदम पूर्ण गळलं जातं आणि मऊ पडतं, एकदम मस्त असं मिळून येतं. थोडंसं झाकून ठेवलेलं आहे. मस्त असं बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मस्त हलवून घेतलं. आता आपण याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत. डाळ टाकून घेऊ. आता पाणी तुम्हाला लागन त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. मस्त असं बघा, मला जेवढं लागतं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे, तुम्ही त्यानुसार टाका. आता आपण चिंचाचं पाणी करून घेतलं आहे, ते चिंचाचं पाणी टाकून घेऊ. आणि गूळ पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर गुळाचा 1 खडा टाकून घेऊ. मस्त आंबट गोड वरण तयार होतं. जर तुम्हाला आंबट गोड आवडत नसेल तर याच्यामध्ये चिंच आणि गूळ स्किप करायचा आणि सेम हेच वरण बनवायचं. मस्त काळ्या मसाल्यातलं झणझणीत वरण तयार होतं. फक्त चिंच आणि गूळ टाकायची नाही. आता थोडंसं मिठाचं मला लागत होतं प्रमाण, त्याच्यामुळे थोडंसं मीठ मी टाकून घेतलेलं आहे. तर उकळी फुटल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त असं आपलं झणझणीत आंबट आणि गोड या पद्धतीचं वरण तयार आहे. खूप छान लागतं आंबट गोड वरण पण खायला, पण आवडीनुसार करा. नसन आवडत तर चिंच आणि गूळ स्किप करा. तर मस्त असं बघा खीर असं कढून देणार आहे मी वरण. आता इकडं आपले भट्टू पण छान असे वाफळले गेलेले आहेत. तुम्हाला कट करून दाखवते की कशा पद्धतीने भट्टू आतमध्ये वाफळला आहे का नाही लक्षात येतो. आता आतमध्ये कट केल्यानंतर असा खरबूडपणा येतो, बघू शकता तुम्ही. तर मस्त आपले भट्टू वाफळलेले आहेत. चटका बसत आहे कारण की गरम गरम आहेत. आता सगळे याच पद्धतीत कट करून घेतले, बघू शकता. असे पुडदे पडल्यासारखे झाले, त्याला पण म्हणायचं की वाफळले. जर आतमध्ये उंड्यासारखं जर मऊ मऊ राहिलं तर समजायचं नाही वाफळले, त्याच्यामुळे लक्षात येतं प्रत्येकाच्याच असे. तर आता इकडं तेल गरम झालं की आपण भट्टू तळायला टाकून घेऊ. तर मी कट करताना बघा आडवे कट केलेत, मस्त असे गोल बिस्किटसारखे दिसतात. आणि आकाराचं काही नाही, तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, असं काहीच नाही आहे. पण मी शक्यतो या टाईपच भट्टू बनवते. आता याला डाळ भट्टी आणि भट्टू वेगळे, जे राखामध्ये गौऱ्या लावून राखामध्ये जे भाजले जातात गोळे, त्याला भट्टू असं म्हणतात. आणि हे तळलेले आहेत ती भट्टी असे म्हणतात. पण शक्यतो डाळभट्टी असाच हा प्रकार आहे. आमच्या इकडं शक्यतो पाहुणे आले तर पाहुणचारासाठी नक्कीच डाळभट्टी बनवतात. आमच्या आईच्या इकडल्यापेक्षा आमच्या मामाच्या इकडं जरा जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते पाहुणे आल्यानंतर डाळभट्टी. तर मस्त बिस्किटचा कलर येईपर्यंत आपल्याला डाळभट्टी तळून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. एकच नंबर. दुसरा पण घाणा सोडलेला आहे, त्याच पद्धतीत तळून घ्यायचा आहे. सगळी डाळभट्टी मस्त अशी
तळल्यानंतर बघा मस्त असं वरण, भट्टी आणि तूप, कांदा आणि लिंबू. डाळबट्टी म्हणलं की तूप आलंच. तर अशा छान छान व्हिडिओसाठी आणि अशा सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या पद्धतीत डाळबट्टी नक्कीच बनवून बघा. आवडल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.